नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले, तर शिंदेंना 79 लाख मतं असताना त्यांचे 57 लोक निवडून आल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्याचा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्या पेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57. शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. त्या 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात. आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. निवडणूक होऊन गेली, आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण, काय ते आश्चर्य आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्कडवाडी गावातून लाँग मार्च काढणार आहेत. उत्तम जानकरांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान यासंबंधी राहुल गांधींशी बोलणं झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. राहुल गांधी मार्कडवाडीमधून ईव्हीएमला विरोध करत लाँग मार्च काढणार आहेत अशी माहिती जानकरांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लाँग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल. पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार. राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालंय, आमची तयारी सुरू झाली आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. सगळी माहिती, मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे. त्यानंतर मोमेंट जी आहे बॅलेटवाली, ती मोमेंट सुरू करण्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी केली जाईल. राहुल गांधी शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे देखील सहभागी होऊ शकतात अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे. कदाचित उद्धव साहेब पण त्यामध्ये सामील होतील की अशी नाकारता येणार नाही. महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली आहे म्हणून ते मार्कडवाडीला जात आहेत असा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी केला आहे. मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली, त्याच्यामुळे ते मार्कडवाडीला त्या ठिकाणी जात आहेत. जनतेच्या मनातलं उत्तर देणारा मार्कडवाडीमधील मॉक पॉल होता असं आदित्य ठाकरे म्हणाले. मार्कडवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉक पोल मागितला होता. जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉक पोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं. बॅलेट पेपरवर चाचणी घ्यायची नाही ही भूमिका कशासाठी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. माझ्या घरात, माझ्या तालुक्यात काय करायचं? कायदा आणि सुव्यवस्थेचा काही प्रश्न काय ते होता का? त्याच्यात नव्हता. मग इलेक्शन कमिशन का घाबरलं? बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन निवडणूक आयोगानं पत्र द्यावं, त्यानंतर आम्ही राजीनामा देऊ असं उत्तम जानकर म्हणाले. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं आम्हाला पत्र दिलं. आम्ही त्या पद्धतीचं पत्र त्यांना देतोय आणि त्याने पत्र दिलं की निवडणुकीची आणि त्या राजीनाम्याची प्रोसेस सुरू होऊन जाईल. राजीनामा द्यायला तयार आहे. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असं आव्हान सुनील राऊतांनी दिलं आहे. निवडणूक आयोगाला विनंती आहे, तुम्ही परत या ठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर घेत असेल तर मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे. विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा जनतेचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान आज ईव्हीएमचा विरोध करत विरोधी आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला.
सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र शपथ घेणार नाही अशी भूमिका घेताना मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांनी आज शपथ घेतली. महायुतीचे 196 आमदार आणि महाविकास आघाडीच्या 4 आमदारांनीही शपथ घेतली. महाविकास आघाडीकडून अबू आझमी, विनोद निकोले, रईस शेख आणि बापूसाहेब पठाण यांनी सुद्धा शपथ घेतली. महाविकास आघाडीचे 4 आमदार सोडून इतर सगळ्या आमदारांनी ईव्हीएमचा विरोध करत शपथविधीवर बहिष्कार टाकलाय. जनतेच्या मनातील शंकेचा मान राखून आज शपथ घेणार नाही अशी प्रतिक्रिया यावर आदित्य ठाकरेंनी दिली आहे. आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत. जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत. तर लोकसभेत ईव्हीएम चांगलं होतं, आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातोय. उद्यापर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल असं अजितदादांनी म्हटलंय. 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. दरम्यान महायुतीचं सरकार जनमतामधून आलेलं नाही, त्यामुळे राज्यभर जल्लोष नाही अशी प्रतिक्रिया यावर विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. स्पष्टच आहे की हे सरकार जनमतातून आलेलं दिसत नाही, नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला असता. शिवाय लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही रडत बसलो नाही, निवडणुकीत यश अपयश हे येतच असतं असं यावर प्रवीण दरेकर म्हणाले. लोकसभेला आमचा पराभव झाला, आम्ही स्वीकारला, रडत बसलो नाही, परंतु हे रडीचा डाव खेळतायत, रोज रडतायत. निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, परंतु एवढं खचायचं नाही. पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीसांनी दिलेत आणि यानंतर विरोधकांनी मनसे आणि भाजपवर टीका केली आहे. आगामी महापालिकेमध्ये शक्य तिथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न असेल असं फडणवीसांनी म्हटलंय. लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ खातात. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आलं तर आम्ही प्रयत्न करू. तर मित्रपक्ष म्हणून फडणवीसांना आमच्या सोबत बोलावंच लागेल असं यावर गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय. देवेंद्रजींनी हा त्यांचा विचार मांडलेला आहे, पण शेवटी पुढचे निर्णय घेत असताना मित्रपक्ष म्हणून त्यांना आमच्याशी चर्चा करावी लागणार आहे आणि मला खात्री आहे त्या मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही. तर राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झालेत अशी सडकून टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय. संजय राऊत हा शरद पवारांचा हाताचा खुळखुळा आहे, त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्यानं घेत नाही असं यावर प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. संजय राऊत पण पवार साहेबांच्या हाताचं केवळ खेळणं नाही तर खुळखुळा झालेला आहे. त्यामुळे तो खुळखुळा रोज सकाळी उठलं की वाजत असतो. त्याच्यामुळे राऊतांच्या बोलण्याला फार काही गांभीर्यानं घ्यावं असं राहिलेलं नाही. चर्चा करूनच निर्णय होतो. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं यावर उदय सामंत म्हणाले. या बाबतीमध्ये राजसाहेबांच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. सगळ्याच बाबतीतले निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. पालिका जिंकणं राज ठाकरेंशिवाय शक्य नाहीये असं भाजपला वाटतंय आणि त्यामुळेच हा निर्णय झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. आनंद आहे, महानगरपालिका जिंकायची आहे आणि राज ठाकरे शिवाय शक्य नाही, कदाचित असा समज त्यांचा असू शकतो. कुणाला सोबत घ्यायचं हे भाजप ठरवतं आणि त्यावर काय बोलणार असं यावर अमोल मिटकरींनी म्हटलंय. शेवटी भारतीय जनता पार्टीला कोणाला सोबत घ्यायचं हे ते ठरवतात, त्याबद्दल मी काय बोलणार नाही. नक्की म्हणजे त्यांनी केलेल्या जे काही त्यांनी विचार मांडलेले आहेत ते नक्की स्वागतार्ह आहेत आणि त्यांच्या विचारांचा आम्ही आदर करतो. परंतु कुठलाही भविष्यातला निर्णय कुठल्याही निवडणुकांचा असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच फक्त घेतील
आणि आजपर्यंत मनसेची भूमिका ही एकला चालवण्याची राहिलेली आहे. पण भविष्यात काय घडू शकतं किंवा काहीही घडू शकतं हे नक्की राजकारणात तुम्हाला सांगेन. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राजसाहेब ठाकरे हे फक्त काही राजकीय मित्र नाही आहेत, तर अतिशय जवळचे मित्रसुद्धा आहेत. हेच तुम्हाला एवढं मी सांगेन. आता मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर ठाकरे गटानं भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलंय समाजवादी पार्टीनं. बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी ट्विट केलेलं होतं. कट्टर हिंदुत्ववाद हीच ठाकरे गटाची भूमिका आहे का, असा सवाल समाजवादी पार्टीनं केलाय. समाजवादी पार्टीकडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत देण्यात आले. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी बाबरी पतनाच्या आठवणींना उजाळा देत एक ट्विट केलं होतं. हे ज्यांनी केलं त्याचा मला अभिमान, बाळासाहेबांचा फोटो लावत मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट केलंय. मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर ठाकरे गटानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी समाजवादी पार्टीची आहे. कट्टर हिंदुत्ववादी हीच ठाकरे गटाची भूमिका आहे का, असा सवालही समाजवादी पार्टीनं केलाय. मवियासोबत असताना एका प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय असं सपानं म्हटलंय. मवियातून सपानं बाहेर पडण्याची अधिकृत भूमिका घेतली नसली तरी आम्ही माहिती देत आहोत. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर आम्ही मवियात राहणार नाही, असं अबू आझमी म्हणाले. इलेक्शन होने के बाद उद्धव जी ने कहा कि हम हिंदुत्व पे काम करेंगे, हम हिंदुत्व पे अटल हैं, हमारे लोग सब हिंदुत्व के इशू को लेकर चलो. अगर इस तरह का स्टेटमेंट होगा तो समाजवादी पार्टी ऐसे लोगों के ऐसे गठबंधन में मैं समझता हूँ नहीं रह सकती. बाबरीचं कारण देत समाजवादी पार्टी ही महायुतीच्या बाजूने झुकली आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते. तर चर्चा करून आम्ही अबू आझमींची समजूत काढू, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. गेले रागात बोलले असतील, मी त्यांच्याशी चर्चा करीन, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करतील आणि मार्ग काढू. बातमी आहे अजितदादांसंदर्भातली. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनामध्ये येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जात होते. यावेळेला गिरीश महाजन यांनी त्यांना एकनाथ शिंदे येत आहेत, आपण एकत्र हार घालू असं सांगितलं. आणि यावर अजित पवार यांनी विचारलं की कधी येत आहेत ते, की नेहमीसारखंच लेट येतील, ते अजून वर्षभर आहेत. आणि यानंतर एकच हशा पिकला. अरे अजून सीएम वरच्यावर आहेत. शिंदे साहेब शक्यच नाही, ते नेहमीसारखं उशीर करणार. कुठला जिमखाना, पोलीस जिमखाना, तू सकाळी घेऊन का नाही आला? मला परमिशन नाही. 12ला किती वेळ नाही हरकत नाही, पण 11 चालू होईल. मग तर तसं म्हणलं तुम्ही. उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागानं मोठा दिलासा दिलाय. आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर राऊतांनी भाजप आणि दादांवर टीका केली आहे. अजित पवारांची 100 कोटींची जप्त केलेली संपत्ती आयकर विभागानं मुक्त केली. अजित पवारांना दिलासा मिळाल्यानंतर आता विरोधकांनी भाजप आणि दादांवर निशाणा साधलाय. वॉशिंग मशीनमध्ये टाकून प्रॉपर्टी मुक्त केल्याची टीका संजय राऊतांनी भाजपवर केली आहे. एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केलेत किंवा तुम्ही त्यांना आता वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही मोकळ्या केल्या. तर आरोप झाल्यावर मी अपील केलं आणि निकाल आला, असं प्रत्युत्तर यावर अजितदादांनी दिलंय. उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची, उसमें सच मानना पड़ेगा, ऐसा नहीं है. हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है. आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे हे एकाच घरात असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि दादांना लगावलाय. आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो. तर दोषी आणि भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं नसतं, असं अजितदादा म्हणाले. मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती. शपथविधीनंतर